1966च्या दरम्यान मुंबईमध्ये शिवसेना नावाची एक तरुणांची संघटना उभी राहिली होती आणि ह्या संघटनेने मुंबईतल्या सगळ्या तरुणांना एक मोहिनी घातली होती. त्यावेळेला आमच्या समाजातील म्हणजे आंबेडकरी समाजातील तरुण या संघटनेकडे आकर्षित झाले होते. त्यामुळं आमचा बराचसा तरुण वर्ग हा त्या संघटनेत गेला. याचं कारण असं होतं की आमचे जे नेते होते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते होते, हे नेते काँग्रेसकडे एक प्रकारे घाण झाले होते आणि ते कोणत्या प्रकारच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध म्हणावा तसा आवाज उठवित नव्हते. जेव्हा शिवसेनेनं इथल्या मराठी माणसाचा आवाज उठवला तेव्हा यांनाही वाटलं की आपणही मराठी आहोत म्हणून ते शिवसेनेकडे गेले. शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात दलित तरुण गेले. इतकंच नव्हे तर शिवसेनेच्या अनेक शाखा प्रमुख हे त्या काळामध्ये दलित तरुण होते. दलितांच्यावर त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत होते. इतके अत्याचार होत होते की 1965 साली त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने पार्लमेंटमध्ये जाहीर केलं की संपूर्ण देशातील दलितांची वस्तुस्थिती जाणून घ्यावे, त्यांच्यावर अन्याय कशा प्रकारचे होतात यासाठी एक पार्लिमेंटरी कमिटी त्यांनी स्थापन केली. एलिया पेरुमल हे त्या कमिटीचं नाव होतं आणि त्यामध्ये राज्यसभेचे आणि लोकसभेचे सगळे खासदार मेंबर होते. यांनी संपूर्ण भारतभर फिरून जो रिपोर्ट तयार केला तो रिपोर्ट इतका भयानक होता की तो त्या कमिटीने जरी 72 साली की 70 साली जरी त्यांनी हा रिपोर्ट सादर केला असला, हाऊसमध्ये ठेवला असला तरी त्याच्यावर चर्चा होत नव्हती. या रिपोर्टने दलितांच्यावर एका अमुक काळामध्ये किती खून झाले, किती स्त्रियांच्यावर बलात्कार झाले वगैरे वगैरे हा जो रिपोर्ट दिला तो हा रिपोर्ट एक प्रकारचा आमच्या डोळ्यात सगळ्यांचं अंजन टाकणारा ठरला. हा रिपोर्ट फारच महत्त्वाचा होता आणि त्या रिपोर्ट जे आला तेव्हा या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दलितावर अन्याय अत्याचारांना उदाहरण आलं होतं. मी मुद्दाम शब्द उदाहरण सांगतो कारण तिकडे सकाळचा पेपर तुम्ही उघडलात की तुम्हाला जी बातमी मिळायची ती बातमी असायची कुठल्या तरी महिलेवर बलात्कार, कुठल्या तरी महिलेला नग्न करून नेलं, कुठल्या तरी विहिरीमध्ये विष्ठा टाकली, कुठल्या तरी एक तरुणाने चप्पल घातली किंवा कपडे चांगले घातले म्हणून त्याला मारहाण केली, जिवंत ठेचून मारलं, अशा प्रकारच्या बातम्या येत राहिल्या होत्या. आणि ह्या बातम्या ऐकून आमच्यासारखा जो तरुण होता तो त्याला अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये आम्ही काम करू लागले. सिद्धार्थ विहार नावाचं जे मुंबईतलं जे विहार होतं याच्या तिथे जे विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांनी याच्याविरुद्ध आवाज पहिला प्रथम पुकारला. दलित युवक आघाडी अशी त्या संघटनेचं नाव होतं. त्यांनी आवाज उठवला आणि त्यामध्ये आम्ही होतो, म्हणजे मी त्यामध्ये होतो, नामदेव ढसाळ होते. जरी आम्ही त्या हॉस्टेलचे विद्यार्थी नव्हतो, त्या हॉस्टेलमध्ये राहत नसलो तरी हे जे काही सगळं चाललेलं आहे अत्याचाराच्या विरुद्ध त्यामध्ये आम्ही भाग घेण्याचा प्रयत्न केला. त्या काळी मुख्यमंत्री हे वसंतराव नाईक होते. त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि अत्याचार फार होत आहेत याचा बिमोड केला पाहिजे अशी त्यांना आम्ही आग्रहाची विनंती केली. आणि त्या काळामध्ये म्हणजे 14 मे 1972 या दिवशी ब्राह्मणगाव नावाचं जे गाव होतं त्या गावात 2 स्त्रियांची नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली होती. हा भयानक प्रकार होता, माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार होता आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की हे असले प्रकार बंद झाले पाहिजे आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पण जा, त्या ठिकाणी जा आणि आम्हाला रिपोर्ट्स आणा. आम्ही म्हटलं हे रिपोर्ट आणणे काम आमचं नाही, हे सरकारचं काम आहे. आणि तरीसुद्धा आमच्यातले काही तरुणांनी मान्य केलं की आम्ही ब्राह्मण गावात जाऊ आणि रिपोर्ट आणू. त्याला आम्ही दोघांनी, मी आणि नामदेव ढसाळ यांनी आम्ही विरोध केला आणि आम्ही सांगितलं की त्या गावात जाऊन त्या महिलांचा सन्मान केलं, साडी चोळी देणं म्हणजे पुन्हा एकदा लोकांसमोर सांगणं या त्या 2 महिला आहेत की ज्यांचा नग्न धिंड काढण्यात आली होती. हे आम्हाला मान्य झालं नाही. कुठली शेवटी आमचीच आई बहीण आहे तिला असा प्रकारे लोकांच्या समोर हीच ती बाई किंवा ह्याच त्या बाई ज्यांची नग्न धिंड काढण्यात आली हे आम्हाला लोकांना दाखवायचं नव्हतं. आणि म्हणून आम्ही दोघांनी, नामदेव ढसाळ आणि मी, आम्ही दोघांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. आम्ही गेलो नाही. सिद्धार्थ विहारमधले अनेक कार्यकर्ते जे युवक आघाडीचे होते ते गेले. आणि त्यानंतर आम्ही करायचं काय, आम्ही दोघे त्यांच्या विरोध गेलो आणि काय करायचं असा विचार करत असताना आम्ही अस्वस्थ होतो. काहीतरी केलं पाहिजे
आणि ते देखील का म्हणजे जशात तसे ठोशात ठोसा किंवा टिट फॉर टॅट अशा प्रकारची भूमिका घ्यावी या उद्देशानं आम्ही रस्त्यावर चालत असताना नामदेव रोज माझ्याच्या जवळपास राहायचा, त्यामुळे तो माझ्याकडे सकाळी यायचा आणि मी त्यावेळेला बँकेत होतो. बँकेत जाता जाता आम्ही रस्त्यामध्ये आम्ही आता दोघांनी विचार केला आणि का आपल्याला अशी एखादी मिलिटंट ऑर्गनायझेशन उभी करू नये आणि चर्चा करता करता आम्ही दोघांनी असं ठरवलं की अमेरिकेत जशी ब्लॅक पॅन्थर आहे आणि ती ब्लॅक पॅन्थर तिथल्या ब्लॅक लोकांच्या ह्याच्यासाठी भवितव्यासाठी लढते, तसंच आपण इथल्या लोकांनी त्यांच्यासारखीच पॅन्थर का उभी करू नये आणि त्यांच्यातरी आमच्यात फरक दिसावा म्हणून आम्ही ते ब्लॅक पॅन्थर होते, आम्ही दलित पॅन्थर ही संस्था स्थापन केली. तिची तारीख होती 29 मे 1972. या दिवशी आम्ही दोघांनी गेली. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रसंग म्हणजे भारत सरकारने त्या स्वातंत्र्याला 25 वर्ष झाली होती. म्हणजे 1947 साली आपल्याला देश स्वतंत्र झाला आणि त्याला 1972 साली जी 25 वर्ष होणार होती, या 25 वर्षामध्ये त्यांनी असं जाहीर केलं होतं की त्या दिवशी सगळ्या देशातलं म्हणजे पार्लमेंटचं तर स्पेशल अधिवेशन होईलच, असेंब्लीचं म्हणजे पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहांचं राज्यसभा आणि लोकसभा यांचं स्पेशल अधिवेशन होईल, परंतु त्याच वेळेला संपूर्ण देशातील जे राज्य आहेत त्या राज्यातील सुद्धा विधानसभांचं आणि विधान परिषदेचं संयुक्त असं अधिवेशन व्हावं अशी त्यांनी अपेक्षा केली. आणि त्याच रात्री म्हणजे 14 ऑगस्ट 1972 या दिवशी मुंबईतील विधानसभेचा ते विधानसभा आणि विधान परिषद यांचं स्पेशल अधिवेशन बोलवण्यात आलं. आम्ही त्याविषयी असा विचार केला की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे, परंतु आम्ही शहरात असूनसुद्धा आम्हाला स्वातंत्र्य नाही, आम्ही मुंबईसारख्या शहरात आहोत, आम्हालाही स्वातंत्र्य नाही आणि म्हणून या स्वातंत्र्याचा निषेध म्हणून आम्ही ब्लॅक डे आम्ही काळा स्वातंत्र्य दिवस करायचं जाहीर केलं. 9 जुलैला आमचा जो मोर्चा झाला, आमची जी मिटिंग झाली होती दलित पॅन्थरच्या वतीनं, पहिला मेळावा झाला होता सिद्धार्थ नगर बापटी रोड नावाचा भाग आहे जिथं मी राहत होतो, त्या विभागात हा पहिला मेळावा झाला. त्या मेळाव्यात आमचे एक सहकारी राजा ढाले हे आमचे सहकारी होते, ते मिटिंगला आले होते आणि त्यांनी हा कार्यक्रम दिला की आपण 15 ऑगस्टला हा आपला काळा स्वातंत्र्य दिन का साजरा करू नये. तो मान्य झाला आणि 14 ऑगस्टला रात्री 12 वाजता आम्ही मुंबईच्या रस्त्यावर म्हणजे विटी किंवा मंत्रालय या परिसरात आम्ही आमचे काळे झेंडे दाखवून एक मोठी रॅली काढायचं ठरवलं आणि त्याच वेळेला आतमध्ये अधिवेशन होणार होतं. अधिवेशन म्हणजे स्पेशल अधिवेशन होणार होतं. त्या आम्ही काळा घोडा या ठिकाणी जिथं मोर्चे अडवले जातात त्या ठिकाणी आम्ही एक पर्यायी पॅरलल आम्ही एक विधानसभा भरवली, ज्या विधानसभेचा मी अध्यक्ष होतो आणि आमच्या विधानसभेतले अनेक मेंबर होते. आज ते नावारूपाला आलेले जेवढे महत्त्वाचे नेते आहेत, मग ते हुसेन दलवाई असेल किंवा मुणगेकर असतील, आज जे नावारूपाला जे सगळे आलेले आहेत ते त्या काळात त्या विधानसभेचे सदस्य होते आणि त्या विधानसभेचा मी अध्यक्ष होतो. आणि अशा प्रकारे आम्ही निषेध नोंदविला, परंतु सरकार दरबारी त्याची काही जास्त होत नव्हती. आणि मग ज्या ठिकाणी अत्याचार होत होता त्या ठिकाणी आम्ही जायचं ठरवलं. आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्या गावात गेलो, ज्या अन्यायकारक शक्ती होती त्या शक्तीला आम्ही दरडावलं, त्याला वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वर्तमानपत्रातून आणि बाकीच्या लोकांकडून आमच्या संघटनेची वाच्यता झाली. याच काळामध्ये अत्यंत महत्त्वाची म्हणजे एक मुंबईमध्ये बाय इलेक्शन होतं. आपण मुंबईबद्दल बोलतो आहे म्हणून सांगतो. मुंबईमध्ये जातीयता होती आणि मुंबईमध्ये जी जातीयता दिसत होती झोपडपट्टीमध्ये पण दिसत होती, शाळा कॉलेजमध्ये होती, कार्यालयात होत होती, ओपनली नव्हती, परंतु हिडन होती, ती गुप्तपणे ती जातीयता अस्तित्वात होती, मनुस्मृतीत एक प्रकारची अस्तित्वात होती. आणि हिला बंद करण्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला की खेड्यामध्ये आम्ही अल्पसंख्याक असतो, आम्ही तिथे काय करू शकत नाही की तिथे 2-4च घरं असतात आणि घरं जरी कमी असली तर संपूर्ण गाव हा आमच्या विरोधात उभा राहू शकतो. परंतु शहरामध्ये जिथं आणि बहुसंख्याक गाव अशा ठिकाणी जर एक निवडणूक होत आहे तर आम्ही त्या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, आम्ही आमचा निषेध नोंदवावा. आणि म्हणून ही जी निवडणूक होती, बाय इलेक्शन होतं, लोकसभेचं बाय इलेक्शन वरळी मतदारसंघात होता. या वरळी मतदारसंघात म्हणजे साऊथ मुंबईचा जो मतदारसंघ होता, या मतदारसंघात इलेक्शन जे होतं त्या इलेक्शनवर आम्ही बहिष्कार टाकला. आम्ही बहिष्कार टाकल्यानंतर असं झालं की या निवडणुकीचा रागरंगच बदलला. जी काँग्रेस नेहमी निवडून यायची ती काँग्रेस या निवडणुकीमध्ये
1974 साली ही जी निवडणूक झाली, पोटनिवडणूक झाली, या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि त्यावेळेला कम्युनिस्ट पार्टीच्या रोजा देशपांडे ह्या निवडून आल्या. रोजा देशपांडेंचा विजय, काँग्रेसचा पराभव, या पार्श्वभूमीवर दलित पॅंथर पुन्हा एकदा लोकांच्या समोर आली. आणि मग या तमाम लोकांचे प्रश्न आम्ही घ्यायला सुरुवात केली. आमच्यासमोर जात उच्चाटन करण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक विचार दिले आहेत, ग्रंथ लिहिले आहेत, परंतु त्या ग्रंथामुळे ग्रंथामुळे हा अत्यंत स्लो कार्यक्रम आहे आणि ती या बाबासाहेबांच्या विचारामुळे आज न उद्या जात नष्ट होईल. परंतु आता जे जात ज्याचं भयानक स्वरूप आम्हाला दिसतं हे नष्ट करण्यासाठी आमच्याजवळ त्या काळात दुसरा कुठला मार्ग नव्हता, तर तो एकच मार्ग होता, तो म्हणजे आम्ही लढा करणं. आणि आम्ही मग ती ज्या ठिकाणी एखादं ऑफिस असेल त्या ऑफिसमध्ये एखादा अधिकारी असेल आणि तो अधिकारी केवळ दलित आहे म्हणून त्याचा रिपोर्ट जो असतो तो खराब केला जात असेल, त्याला पुढचं प्रमोशन मिळू नये ह्यासाठी ते प्रयत्न केले जातील, तर अशा वेळेला आम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्याला आम्ही अभय दिलं आणि जो करणारा जो होता त्याला आम्ही एक वेगळ्या प्रकारचं त्याला आम्ही भय दाखवलं आणि तो वटणीवर आणलं. म्हणजे हे ऑफिसच नाही तर हॉटेल्स आहेत, हॉटेलमध्ये देखील आम्हाला तशा प्रकारचं होतं. सार्वजनिक ठिकाणी, पानवट आहे सार्वजनिक ठिकाणी, त्या ठिकाणीचं होत होतं. मंदिर आहेत, या मंदिरामध्ये होत होतं. या सगळ्या ठिकाणी जी हिडन जातीयता होती, ही जातीयता आम्ही नष्ट करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम केले. आपल्याला वर्तमानपत्रासाठी दलित हा शब्द प्रचलित होता. बाबासाहेबांच्या काळात हा दलित शब्द प्रचलित नव्हता, परंतु नंतरच्या काळात दलित हा शब्द प्रचलित आला. आणि दलित म्हणजे डाऊन ट्रोडन, दलित म्हणजे सर्वहारा वर्ग, दलित म्हणजे केवळ एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं, तर ज्यांच्यावर सगळ्या प्रकारचं जे नाहिरे लोक आहेत, या सगळ्या नाहिरे लोकांचा संच म्हणजे दलित पॅंथर. एवढे आम्ही व्यापक भूमिका घेतली होती. आणि या व्यापक भूमिकेत जे जातीप्रथेचे बळी आहेत, त्या सगळ्या लोकांना आम्ही सामावून घेतलं होतं. म्हणजे जसं अनेक जातीमध्ये अनेक पोटजाती आहेत, चर्मकार आहे, मातंग आहे, ढोर आहे, किंवा आर्थिकदृष्ट्या अशक्त असणारे जे सगळे लोक आहेत, या सगळ्या लोकांना आम्ही एका मोठ्या बॅनरखाली घ्यायचा आमचा विचार होता. परंतु झालं काय की लोकांनी आणि वर्तमानपत्रांनी सुद्धा दलित हे एका जातीपुरतेच मर्यादित आम्हाला ठेवलं आणि आम्हाला जातीच्या मर्यादेतच आम्हाला त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला. खरं तर आम्ही जाती तोडणारे होतो, जाती मोडणारे होतो. आणि आमचं दलितत्व हे आमचं दलितत्व आम्हाला छातीवर मिरवण्यासारखं नव्हतं, तर आम्हाला याच्यातून मुक्तता पाहिजे होती. आणि ती मुक्तता आम्ही मागत असतानासुद्धा इथल्या व्यवस्थेने आम्हाला पुन्हा दलितच ठरवलं आणि आमचा विचार करताना आम्ही दलितच कसे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला. नंतर मग बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ह्या दलितामुळे किंवा दलित पॅंथरमुळे किंवा लढ्यामुळे अनेकांचे अनेक प्रकारचे प्रश्न सुटले. काहींना नोकऱ्या मिळाल्या, काही विद्यापीठात गेले, काही चांगले शिक्षित झाले. आणि आमचं जे दलितत्व आहे ते दलितत्व हळूहळू गळून पडलं. आणि ह्या दलितत्वानं आंबेडकरवाद किंवा आंबेडकरिझम हा यानं आला. आणि आज आता त्या काळामध्ये आमचं जे साहित्य होतं, ज्या साहित्याचे सुरुवातीच्या काळातला मी त्या साहित्यातला एक आहे, दलित साहित्य म्हणून ते ओळखलं जात होतं. या साहित्यातले जे आम्ही लोक होते हे आम्ही दलित होतो, नो डाऊट. आम्ही व्यवस्थेने नाडलेले गेलेले दलित होतो. परंतु या दलितातून आम्ही बाहेर पडायचा प्रयत्न केला आणि आमचं दलितत्व नष्ट झालं. माझ्यासारखा माणूस बँकेमध्ये नोकरी लागला, अनेक लोक चांगल्या ठिकाणी गेले. त्यामुळे आता आम्ही दलितत्व हे आम्हाला फार मिरवण्यासारखं नाही आहे असं वाटलं. आणि आमचा जो विचार, ज्या विचारामुळे आम्ही हे झालो होतो, लढायला प्रवृत्त झालो होतो, तो विचार होता बाबासाहेब आंबेडकरांचा विचार म्हणजे आंबेडकरिझम. त्यामुळे आमच्या साहित्यालासुद्धा आम्ही पुढे दलित साहित्य म्हणण्याच्याऐवजी आंबेडकरवादी साहित्य म्हणू लागलो. आणि हे दलितत्व जरी त्यांनी आमच्यावर लादलं असलं तरी आम्ही ते नाकारलं होतं. पण आजसुद्धा आपण पाहतो आहे की खेड्यामध्ये सुद्धा, म्हणजे 1972 साली मी नाकारण्याचा प्रयत्न केला, खेड्यामध्ये आजसुद्धा आम्हाला आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा दलितच आहे. आणि त्यामुळे अत्याचारसुद्धा आज जे होत आहेत ते महाराष्ट्रातल्या खेड्यातल्या दलितांच्यावर होत आहेत आणि याचा बीमोड होत नाही. आणि म्हणून आमचा नवीन कार्यक्रम असा आहे की आम्ही आता जाती नष्ट करण्यासाठी
जाती नष्ट करण्यासाठी आम्ही हा आता कार्यक्रम घेतला आहे. स्त्री मग ती कोणती असतो, ती दलितच असते, म्हणजे डाऊन टोडन, ती दबलेलीच असते. कोणती स्त्री, ती ब्राह्मण असेल किंवा कोणी असेल. हे तसं आमच्या ज्या स्त्रिया होत्या त्यासुद्धा दलितातल्या दलित होत्या. त्यामुळं त्यांचा म्हणावा तसा सहभाग या चळवळीमध्ये नव्हता. परंतु जेव्हा त्यांना आम्ही सांगत होतो की तुमच्याच भगिनीवर बलात्कार होतो आहे, तुमच्याच भगिनीवर अत्याचार होतो आहे, असं जे आम्ही त्यांना सांगितलं, त्यावेळेला मोठ्या प्रमाणात या भगिनी आमच्या मोर्चामध्ये यायला लागल्या आणि त्यांनी आम्हाला त्यावेळेला प्रचंड प्रमाणात साथ दिली. इव्हन आमच्या चळवळीतसुद्धा आमच्या महिला आघाडी होती, दलित पॅंथरची महिला आघाडी होती. त्या महिला आघाडीच्या जयंतीबाई जगदने ह्या महिला आघाडीच्या प्रमुख होत्या आणि त्यांना अनेक ठिकाणी जात होत्या आणि महिलांच्यावर अत्याचार होत आहे याच्याविरुद्ध लढणाऱ्या दलित पॅंथरमध्ये सामील व्हा अशा प्रकारे त्या सांगत होत्या. आणि मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा आम्ही जे लढे केले त्या लढ्याची व्यवस्था म्हणजे बऱ्याच वेळा असं झालं की उदाहरणार्थ आम्ही लढलो त्यामुळं बॅकलॉग नावाचा जो प्रकार होता, तर आधी बॅकलॉग भरला जात नव्हता किंवा योग्य ते कॅन्डिडेट मिळत नाही असं सांगितलं जायचं. कॅपेबल कॅन्डिडेट किंवा इलिजिबल कॅन्डिडेट मिळत नाही असं सांगितण्यात आलं होतं. आम्ही त्याच्याविरुद्ध लढा पुकारला आणि जो बॅकलॉग सगळा होता तो बॅकलॉग मोठ्या प्रमाणात भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि सरकारला धारवड धरणं, तिथल्या डाटा गोळा करणं, ह्या असल्या सगळ्या गोष्टी आम्ही करत राहिलो होतो. इतरांचं जे साहित्य आहे त्या इतरांच्या साहित्याचा हिरो हा दलित कुठं दिसत नाही. त्यांची हिरोईन आहे किंवा नायिका आहे ही आम्हाला कुठं दिसत नाहीत. आम्ही जे उभे केले ती इथली जी परंपरा आहे त्या परंपरेच्या विरोधात आम्ही उभं केलं होतं, ज्याला आपण संस्कृती म्हणू. आता उदाहरणार्थ आमचा हिरो कोणता, आमचा नायक एकलव्य असू शकतो. आमचा नायक रामाच्याऐवजी रामाच्या समांतर वागणारा रावण हे आमचा हिरो असू शकतो. म्हणजे आमचे हिरो बदलले, आमचे नायक बदलले, आमच्या नायिका बदलल्या. आमची नायिका एखादी सावित्रीबाई फुलेची विद्यार्थी असू शकते. त्यामुळे त्यांचं जे साहित्य आणि आमच्या साहित्यामध्ये जो फरक पडला ते त्यांचं साहित्य हे केवळ स्वप्नरंजनात्मक, केवळ लोकांना एक रुजवण्यासाठी होतं आणि आमचं साहित्य हे फॅक्ट्सवर आधारित म्हणजे जे आहे त्याचं एखादी फोटोग्राफी जशी काढावी तशा प्रकारचं आमचं साहित्य हे फॅक्ट्सवर आधारित होतं. आणि आम्ही शास्त्राची ज्याला साहित्याचं शास्त्र म्हणतो, या साहित्यशास्त्राची आम्ही कदर केली नाही. आम्ही आधी साहित्य निर्माण केलं आणि मग साहित्याचं नंतर मग शास्त्र निर्माण झालं. आधी आम्ही शास्त्र आणि त्या शास्त्रामध्ये साहित्य आमचं असा आम्ही प्रकार केला नाही. आम्ही आमचं स्वतंत्र साहित्य लिहित राहिलो आणि आम्ही लिहिता मग आमच्या साहित्याचं एक स्वतंत्र शास्त्र निर्माण झालं. नामदेव ढसाळच्या कविता ह्या कुठल्याही साहित्यशास्त्राच्या चौकटीत बसणाऱ्या नव्हत्या, कुठल्याही शास्त्रात बसत नव्हत्या, सौंदर्यशास्त्रात नाही, कोणत्याही शास्त्रात त्या बसत नव्हत्या. त्यामुळं आम्ही आधी लिहित गेलो आणि त्या आमच्या लिखाणानंतर मग शास्त्र तयार होत गेलं. नव्या पिढीचे काही लोक जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये मला जम दिसतो आणि ते जातीप्रथेच्या विरुद्ध डायरेक्ट जरी बोलत नसले ते त्यांच्या पात्रामार्फत ते जातीप्रथेचा निषेध करताना दिसतात. आणि हे नव्या पिढीचे सगळ्या जाती जमातीतले लोक, विशेषतः उच्चवर्णीयाचे जे लेख आहेत त्यांची जात न पाहतासुद्धा जर आपण त्याचं साहित्य पाहिलं तर ते नव्या युगाचं स्वागत करणारं ते साहित्य निर्माण करत आहेत. याची संख्या कमी आहे, परंतु ते पुरोगामी या नावाखाली का होईना, परंतु आता लोकशाहीवादी किंवा लोकशाहीला पूरक अशा प्रकारचं साहित्य त्यांच्याकडून निर्माण होतं आहे आणि हे एक चांगलं लक्षण आहे. बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य सुरुवातीपासूनचं सगळं आयुष्य हे मिल मजदूर एरियामध्ये म्हणजे ज्याला आपण गिरणगाव म्हणतो या गिरणगावामध्ये गेले. नंतरचं त्यांचं थोडंसं आयुष्य हे दिल्लीमध्ये गेलेलं असलं तरी मुंबई ही मेट्रोपॉलिटन सिटी होती आणि इथले जे सगळे ह्या मेट्रोपॉलिटन सिटीचे जे सगळे गुण आणि दोष त्यांनी अनुभवलेले होते. आणि त्यामुळं बाबासाहेब या गुणदोषाचं
त्यांनी मुंबईला जवळ केली होती. मुंबई त्यांची कर्मभूमी होती आणि मुंबईच्या लोकांनीच त्यांना आपलं नेतृत्व दिलं व नेता बनवलं. आणि बाबासाहेबांच्या इथं टोलेजंग सभा होत होत्या. मुंबईने त्यांना खूप मदत केली. मुंबईच्या जर लोकांनी बाबासाहेबांना, मुंबईच्याच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी बाबासाहेबांना महत्त्व देण्यासाठी गांधींना महत्त्व दिलं असतं. गांधी त्या काळात बाबासाहेबांच्यापेक्षा देशाचे मोठे नेते होते त्या काळात, परंतु लोकांनी गांधीपेक्षा काही लोकांनी बाबासाहेब स्वीकारलं. आणि ही जशी कमी लोकांनी ते स्वीकारलं असलं तरी आज गांधी कुठंच नाहीत आणि बाबासाहेब मात्र जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. कारण विचार जो असतो, तो चांगला विचार असतो, तो कधी नष्ट होत नाही. गांधींचा विचार हा पुरोगामी नव्हता, तो प्रतिगामी होता. तो त्या विचाराला ज्याला आपण शास्त्रीय म्हणतो ती बैठक नव्हती. आणि त्यामुळे पण बाबासाहेबांच्या विचाराला ही शास्त्रीय बैठक होती. त्यामुळे बाबासाहेब आज जगभर जाऊ शकले. गांधी आज काही दिवस आहेत सरकारच्या पाठिंब्यावर आहेत. आणखी काही दिवसाने मी त्याचं म्हणतो एका शतकानंतर ह्या देशात गांधी होऊन गेले की नाही हे देखील प्रश्न विचारला जाईल. परंतु बाबासाहेब शतकोन शतके बाबासाहेब स्वीकारले जातील, मान्य केले जातील.